नमस्कार, मी स्नेहल घरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. छत्रपती संभाजीनगर येथे आज 30 नोव्हेंबर सकाळी 6च्या सुमारास आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आयकर विभागाने संभाजीनगर शहरात 11 ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्याची माहिती मिळाली. या कारवाईत 200 पेक्षा जास्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आज 30 नोव्हेंबर सकाळी 6च्या सुमारास आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आयकर विभागाने संभाजीनगर शहरात 11 ठिकाणी एकाच वेळी या धाडी टाकल्या असल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईत 200 पेक्षा जास्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर येत आहे. शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास आयकर विभागाने अचानक 11 ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकली आहेत. शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकांवर ही कारवाई करण्यात येत असल्याचं कळत आहे. या बांधकाम व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयावर या धाडी टाकण्यात आल्याची माहिती आयकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे पुढील 2 ते 3 दिवस ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास आयकर विभागाने अचानक 11 ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकले आहेत. शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकांवर ही कारवाई करण्यात येत असल्याचं कळत आहे. या बांधकाम व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयावर या धाडी टाकण्यात आल्याची माहिती आयकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे पुढील 2 ते 3 दिवस ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे कोल्हापुरात आयोजित राज्यस्तरीय शालेय रग्बी क्रीडा स्पर्धा 2023-24 संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे कोल्हापूर येथे 16 ते 19 नोव्हेंबरला संपन्न झाल्या. यामध्ये न्यू कॉलेज कोल्हापूरची खेळाडू लक्ष्मी भागोजी खोंदल हिने रग्बी प्रकारात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर आयोजित राज्यस्तरीय शालेय रग्बी क्रीडा स्पर्धा 2023-24 संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे कोल्हापूर येथे 16 ते 19 नोव्हेंबर दरम्यान संपन्न झाल्या. यामध्ये न्यू कॉलेज कोल्हापूरची आणि मूळ गाव करपेवाडी तालुका शाहूवाडी या दुर्गम भागातील खेळाडू लक्ष्मी भागोजी खोंदल हिने रग्बी प्रकारात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिला कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर VM पाटील यांचे प्रोत्साहन तर प्रशिक्षक प्राचार्य दीपक पाटील, अमर सासने, संभाजी लोहार, तानाजी वाघमोडे, शाहूवाडी तालुका क्रीडा प्रमुख संजय जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. लक्ष्मी खोंदल ही शाहूवाडीमधील कळकेवाडी सारख्या दुर्गम भागातील रहिवासी असून तिचे वडील हमाली काम करत असतात. लक्ष्मीचा भाऊ मनोहर हा देखील क्रीडा प्रबोधिनी शिक्षण घेऊन सध्या राष्ट्रीय स्तराची तयारी करत आहे. आपल्या दोन्ही मुलांचा खर्च आवाक्याबाहेरचा असला तरी देखील उच्च दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी कोणतेही कष्ट घेण्याची तयारी वडील भागोजी खोंदल यांनी बोलून दाखवले. कळकेवाडी माळेवाडी सारख्या दुर्गम भागातील शाळेत शिक्षण घेऊन राज्यस्तरावर धडक मारल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्रिपुरारी पौर्णिमा व दीपोत्सव या दिवशी असंख्य कोल्हापूरकरांचे पाय हे पंचगंगा नदीकडे वळतात. मात्र यावर्षी कोल्हापूरकरांना पहाटे पहाटे दिव्याऐवजी शार्पीच्या व झेलर लाईटचा उत्सव पंचगंगा नदीवर पाहायला मिळाला. याबद्दल बऱ्याच जणांनी संयोजकांचे अस्सल कोल्हापुरी भाषेत आभार मानले आहेत. त्रिपुरारी पौर्णिमा व दीपोत्सव या दिवशी अस्सल कोल्हापूरकरांचे पाय हे पंचगंगा नदीकडे वळतात. मात्र यावर्षी कोल्हापूरकरांना पहाटे पहाटे दिव्याऐवजी शार्पीच्या व झेलरच्या लाईटचा उत्सव पंचगंगा नदीवर पाहायला मिळाला. याबद्दल बऱ्याच जणांनी संयोजकांचे अस्सल कोल्हापुरी भाषेत आभारही मानले. मला आठवतंय 2001 साली मी वडिलांबरोबर पहाटे नदीवर दीपोत्सवाचे फोटो घेण्यासाठी गेलो होतो. मावळतीला झुकणारी तांबूस लालसर रंगाचा चंद्र आणि त्याचे नदीत तरंगणारे प्रतिबिंब मी पाहत होतो. मंडळाचे कार्यकर्ते व कोल्हापूरकर दीपोत्सवाचा आनंद लुटण्याकरिता हजर होते. परिसरातील सर्वच लाईट घालवले होते. संस्कार भारतीची व ठिपक्यांच्या 2च मोठ्या रांगोळ्यांवर शेवटचा हात सुरू होता. तोही मशालीच्या उजेडात आणि आरतीनंतर दिवे लावण्यास सुरुवात झाली. कोणतीही गडबड वा गोंधळाविना 15 ते 20 मिनिटात संपूर्ण पंचगंगा नदीघाट उजळला होता.
मुंबईसह राज्यभरातील अवकाळी पावसाचे ढग आता विरले असले तरी किंचित प्रभाव म्हणून 1 डिसेंबर पर्यंत राज्यात ठिकठिकाणी तुरळक पावसाची हजेरी लागू शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। मुंबईसह राज्यभरातील अवकाळी पावसाचे ढग आता विरले असले तरी किंचित प्रभाव म्हणून 1 डिसेंबर पर्यंत राज्यभरात ठिकठिकाणी तुरळक पावसाची हजेरी लागू शकते असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे। विदर्भातील 11 व खानदेशातील नंदुरबार, धुळे, जळगाव या 3 जिल्ह्यांसह एकूण 14 जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता 2 दिवस आहे। मुंबईसह कोकण, मराठवाड्यासह उर्वरित राज्यातील 22 जिल्ह्यात 1 डिसेंबर पर्यंत ढगाळ वातावरणासह अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे। दरम्यानच्या काळात गारपिटीची शक्यता कुठेही नाही असे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले। संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत इस्रायलबाबतचा ठराव मांडण्यात आला आहे। या प्रस्तावात असे म्हटले आहे की इस्रायलने सिरियाच्या गोलान हाइट्सवरून आपला कब्जा मागे घ्यावा। या प्रस्तावाला भारतासह 91 देशांनी पाठिंबा दिला आहे। संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत इस्रायलबाबतचा ठराव मांडण्यात आला आहे। या प्रस्तावात असे म्हटले आहे की इस्रायलने सिरियाच्या गोलान हाइट्सवरून आपला कब्जा मागे घ्यावा। या प्रस्तावाला भारतासह 91 देशांनी पाठिंबा दिला आहे। सदर प्रस्ताव इजिप्तने यूएनमध्ये मांडला होता, ज्याच्या बाजूने 91 मते पडली तर 8 देशांनी विरोधात मते केली आहेत। त्याचवेळी मतदानादरम्यान 62 देश अनुपस्थित राहिले। यूएनजीए आणि सुरक्षा परिषदेचे ठराव लक्षात घेऊन इस्रायलने सिरियन गोलान हाइट्सवरून आपला कब्जा सोडावा असे या ठरावात म्हटले आहे। इस्रायलने 1967 मध्ये गोलान हाइट्सवरून कब्जा केला। भारताव्यतिरिक्त या प्रस्तावाला पाठिंबा देणाऱ्या देशांमध्ये बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, चीन, लेबनॉन, इराण, इराक आणि इंडोनेशियाचाही समावेश आहे। ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका, पलाऊ, मायक्रोनेशिया, इस्रायल, कॅनडा आणि मार्शल बेटांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले। त्याचवेळी युक्रेन, फ्रान्स, जर्मनी, डेन्मार्क, बेल्जियम, जपान, केनिया, पोलंड, ऑस्ट्रेलिया आणि स्पेन या 62 देशांनी या प्रस्तावावर मतदानापासून दूर राहिले। या प्रस्तावावर 28 नोव्हेंबर रोजी मतदान झाले। जिल्ह्यात मंगळवारी पहाटे मिरज, कवठे महाकाळ, जत तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली। या अवकाळी पावसाचा द्राक्षे, डाळिंबांना फटका बसला असून रब्बी, ज्वारी, हरभरा, गहू पिकांना फायदा झाला आहे। जिल्ह्यात मंगळवारी पहाटे मिरज, कवठे महाकाळ, जत तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली। या अवकाळी पावसाचा द्राक्ष, डाळिंबांना फटका बसला असून रब्बी, ज्वारी, हरभरा, गहू पिकांना फायदा झाला आहे। मंगळवारी दुपारीही सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यांच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली। जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ हवामान होते। सोमवारी दिवसभर नागरिक उकाड्याने हैराण झाले होते। मंगळवारी पहाटे पावसाने दमदार हजेरी लावली। दुपारनंतरही अवकाळी पावसाने मिरज, सांगली शहरासह कवठे महाकाळ, जत तालुक्यात हजेरी लावली आहे। या तालुक्यातील द्राक्ष, डाळिंब बागांना अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानाचा फटका बसला आहे। जिल्ह्यात सर्वत्रच ढगाळ हवामान असल्यामुळे द्राक्ष, डाळिंब बागायतदार चिंतेत आहेत। दरम्यान अवकाळी पावसामुळे रब्बी, ज्वारी, गहू, हरभरा पिकांना फायदा होणार आहे। जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी कोल्हापूर पॅटर्न प्रमाणे दराची घोषणा करून ऊस दराची कोंडी फोडावी आणि त्यानंतर गळीत हंगाम सुरू करावा। या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बुधवारी वसगडे आणि नांद्रे येथे दत्त इंडिया राजाराम बापू कारखान्याची ऊस घेऊन जाणारी वाहने रोखून धरली आहेत। जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी कोल्हापूर पॅटर्न प्रमाणे दराची घोषणा करून ऊस दराची कोंडी फोडावी आणि त्यानंतरच गळीत हंगाम सुरू करावेत या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बुधवारी वसगडे आणि नांद्रे येथे दत्त इंडिया राजाराम बापू कारखान्याची ऊस घेऊन जाणारी वाहने रोखून धरली आहेत। कोल्हापूर पॅटर्न प्रमाणे ऊस दर देण्यास सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी नकार दिला आहे। त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऊस वाहतूक रोखण्याचे आंदोलन सुरू केले आहे। बुधवारी वसगडे, अंकलखोप, नांद्रे येथील ऊस तोडी रोखून वाहने रोखली आहेत। दिवसभरात शेकडो वाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रोखून धरली होती। तसेच अनेक ठिकठिकाणच्या ऊस तोडीही बंद पाडण्याचा प्रयत्न केला।
तांत्रिक अडचणीमुळे पिके विम्याची कार्यवाही करण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे आंबा काजू पीक विमा भरण्यासाठी 15 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्याविषयी मागणी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। तांत्रिक अडचणीमुळे पीक विम्याची कार्यवाही करण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे आंबा काजू पीक विमा भरण्यासाठी 15 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। वैभव नाईक यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की आंबा काजू पीक विमा भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 ठेवण्यात आली आहे। मात्र सर्व्हर डाऊन असल्याने तांत्रिक अडचणीमुळे ई पीक पाहणी अंतर्गत पिकांच्या नोंदी रखडल्या आहेत। शेतकरी बागायतदार यांना पीक विमा भरण्यासाठी ई पीक पाहणीमध्ये पिकांची नोंदी करणे आवश्यक असल्याने बहुतांश शेतकरी पीक विमा योजनेचा लाभ घेऊ शकले नाहीत। पीक विम्याची कार्यवाही करण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी बागायतदार यांना पीक विमा 2023-24 अंतर्गत पीक विमा भरण्यासाठी 15 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी वैभव नाईक यांनी केली आहे। नौदलाच्या पश्चिम कमांडच्या युद्ध नौकांचा ताफा तारकर्ली समुद्रात आज अखेर दाखल झाला। मंगळवारी सायंकाळी नौदलाच्या ताफ्याने तारकर्ली समुद्रात सराव केला। नौदलाच्या पश्चिम कमांडच्या युद्ध नौकांचा ताफा तारकर्ली समुद्रात आज अखेर दाखल झाला आहे। मंगळवारी सायंकाळी नौदलाच्या ताफ्याने तारकर्ली समुद्रात सराव केला। या सरावाच्या वेळी INS कोलकाता, INS तलवार, INS ब्रह्मपुत्र, INS सुभद्रा आदी क्लासच्या युद्धनौकांनी तारकर्ली समुद्रात एकामागोमाग एक असे संचालन केले। तेजस, मिग, डॉर्नियर, चेतक आदी एअरक्राफ्ट व हेलिकॉप्टर्सनी चित्तथरारक कसरती केल्या। यात मरीन कमांडोंसह अन्य नौदलाचे विभागही सामील झाले होते। नौदलाचा सराव पाहण्यासाठी तारकर्ली किनारी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। या कसरती पाहून नागरिक भारावून गेले तर लढाऊ विमानांच्या आवाजाने आसमंत दणाणून गेला होता। आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या। पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा SP9 मराठी। युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।